रक्तदान हे महान दान असते असं लहानपणीपासून ऐकले. म्हटलं चला रक्तदान करूयात. रक्तदान मित्रांनो एक मोठा दान आहे. सर्वांना माझी विनंती, जिकडे पण तुम्ही असं बघाल प्लीज लाईक हिम. ही स्पीड असली पाहिजे, जाऊन सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे. ही रक्तांची मशीन फॅक्टरी मेन आपण मनुष्य आहोत. रक्तदान केल्याने आपल्याला शुद्धता निर्माण होते आणि डेंग्यू, मलेरिया, HIV हे बरेच आजारापासून फिट राहतो. सुईची खूप भीती वाटते, तरी सुद्धा एवढी मोठी सुई होती. मित्रांनो, रक्तदान महान दान आपण आज इथे केलंय आणि रक्तदान कम्प्लीट झालंय. भूषण सरांना विचारत की रक्तदानाचं म्हणजे महत्त्व काय आणि प्रत्येक व्यक्तीने ते का केलं पाहिजे. तर दादा तुम्हाला थोडीशी डिटेल्स द्या. नमस्कार. सगळी पहिली गोष्ट, रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. ते आजच्या पिढींमध्ये युवान पिढी म्हणजे रक्तदान करायला हवं. रक्तदान करायचे बरेच फायदे. पहिली गोष्ट, जे रक्तदान करतो आपण ते आपल्याला फ्रेश वाटतं आणि फ्रेश फिलिंग येते, म्हणजे काय नेगेटिव्हिटी नाही येत. जे अशुद्ध ब्लड असतं आपलं ते शुद्ध होऊन जातं, प्युरिफाय होऊन जातं. तर रक्तदान कोण करू शकतो? आपण मेल आणि फिमेल दोन्ही करू शकतो. आणि मेलमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये 3 महिन्यातून एकदा करतो आणि लेडीजमध्ये 4 महिन्यातून एकदा. तर रक्तदानचे बरेच क्रायटेरिया आहे, रूल्स अँड रेग्युलेशन आहे, ते आपण फॉलो केलं पाहिजे. रक्तदान केल्याने आपल्याला शुद्धता निर्माण होते आणि डेंग्यू, मलेरिया, HIV ते बरेच आजारापासून फिट राहतो. जे ना कॅन्सरचा त्रास होतो, ना BPचा. तर पेशंटला डायबिटीज असेल ते रक्तदान करू शकत नाही. म्हणून आजच्या युवा पिढींना माझं असं प्रोत्साहन आहे की जास्तीत जास्त करून रक्तदान करावं. आपला जो कोविडचा काळ होता, कोविड-19चा, तिथे प्लाझ्मा दान होतं आणि रक्तदान शिबिर जास्तीत जास्त युवांनी केलं आहे. आणि पुढेही असं रक्ताची कमतरता येईल, पण आता असं येईल की रक्त हे असं गोष्ट आहे की कुठं नाही भेटत, हे माणसांमध्येच भेटतं. हे रक्तांची मशीन फॅक्टरी मेन आपण मनुष्य आहोत. तर एकांची मदतीसाठी, सहयोगीसाठी आपण रक्तदान करावं, हीच माझं बोलणं आहे युवकांना. आता माझी 4थी वेळेस आहे रक्तदान केल्यावर खरंच खूप फ्रेश तर वाटतं, पण त्याच्यापेक्षा मानसिक आनंद पण खूप भेटतो की आपल्या बाळाला हेल्प होते. असं होऊ शकतं रक्तदान केल्यानंतर, असं थोडंसं फिटनेसपणा येतो, मग ते लगेच रिकव्हरी होतं. काय करायचं त्यासाठी आपण थोडंसं मुश्किली एनर्जी काय तर ठेवून थोडासा हा प्रकार येतो कधी कधी, कोणाला प्रत्येकाला एक असं नसतं. एस वॉज कम्प्लीट. रक्तदान हे महान दान असते असं लहानपणीपासून ऐकले. म्हटलं चला रक्तदान करूयात. माझी 4 टाइम झालं माझं रक्तदान करायचं. तसेच मंडळाचे आपल्याला सर भेटले, तर त्यांच्याकडून काय आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की असे उपक्रम ते कधी करतात आणि त्यांचे काय. नमस्कार मित्र, आधी थँकफुल टू अक्षय निकम. आज आमच्याकडे आले, ब्लड डोनेशन चालू होता, किंवा जस्ट व्हिजिटिंग, त्याचवेळी त्याने ब्लड डोनेट केलं. आय एम रिअली थँकफुल टू हिम. आणि मागे 31 वर्ष आमचा मंडळ हे सगळे कार्यक्रम राबवतो. आपल्या बाजूलाच आमचा दांडिया असतो, नेरूळचा सर्वात मोठा दांडिया सार्वजनिक स्वरूपात असतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आहोत. लोकांना जर गरजू लोकांना जर शिक्षणासाठी काही सोय असली ते आम्ही करतो. कुणाला फायनान्शियल सपोर्ट लागला, दे आर नॉट फिट फॉर दॅट, वी डू मेडिकल हेल्प ऑल्सो. अशाच आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालूच असतात. आणि आज आय एम हॅपी दॅट असे यूट्यूबर आमच्याकडे येतात आणि दे आर डोनेटिंग देअर ब्लड. रक्तदान मित्रांनो एक मोठा दान आहे. सर्वांना माझी विनंती, जिकडे पण तुम्ही असं बघाल प्लीज लाईक हिम. ही स्पीड असली पाहिजे, जाऊन सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. हार्टी वेलकम टू यू. थँक्यू. चला मित्रांनो, भेटत अशा नवीन व्हिडिओमध्ये. तब तक बाय.